शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की 20% जे निर्यात शुल्क आहे त्यामध्ये 1 एप्रिलपासून कपात करण्यात येते, तो हटवण्यात येते। त्यामुळे मार्केटवर याचा परिणाम जो आहे तो पाहायला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे की जे कांदा निर्यात करतात देश विदेशामध्ये त्यावर लागणारा जो शुल्क आहे तो हटवण्यात आला आहे। केंद्र सरकारने अखेर 18 महिन्यानंतर कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले असून 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे। लाल कांदा संपुष्टात येत असताना उन्हाळ कांद्याच्या भावात होणारी घसरण स्थिरता येणार असल्याचं शेतकऱ्यांचा फायदा होईल असं एकंदरीत चित्र जे आहे ते मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो। त्यामुळे हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलाय तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नक्की राहील। देशात कांद्याचे महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणारी लासलगाव बाजार समितीत सध्या लाल कांदा 1200 रुपये तर उन्हाळ कांदा 1400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होतोय। परंतु यामध्ये आता सुधारणा ही 1 एप्रिलपासून होताना दिसेल। तर 20% निर्यात शुल्कामुळे कांदा निर्यात करणे परवडत नव्हते। या निर्णयामुळे पुन्हा निर्यात वाढून शेतकऱ्यांचा फायदा होईल। परदेशातील कांदा बाजारात पुन्हा भारताचे वर्चस्व वाढेल असे विकास सिंग उपाध्यक्ष कांदा निर्यात संघटना यांनी त्यांचे मत जे आहे ते मांडलेले आहे। यामुळे नक्की जो एक्सपोर्ट आहे कांदा तो वाढेल आणि जेवढा एक्सपोर्ट कांदा वाढेल मित्रांनो तेवढे भाव हे अधिक मार्केटचे सुधारतील। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाल कांद्यात जरी नुकसान झालेलं असेल तरी उन्हाळ कांद्यामध्ये नक्की फायदा होताना हा दिसेल। हा जो निर्णय घेतलेला आहे हा 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। 20% निर्यात शुल्क जे आहे त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये घट जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे निर्यात जास्तीत जास्त होईल मित्रांनो। त्यामुळे कांद्यामध्ये दर हे सुधारू शकतात, सुधारतील मित्रांनो। हीच एक अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला, ही बातमी आवडली तर आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।